कोकणातील विविध गावे आपण आज रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावची थोडीशी माहिती घेणार आहोत। निसर्ग संपन्न असं गोळवली गाव, ज्याच्यावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली आहे। सर्व प्रकारच्या वनौषधी झाडं, आणखी मुबलक पाणी, मुबलक म्हणण्यापेक्षा विपुल म्हटलेलं चांगलं होईल, कारण गावात सगळीकडे बहुतांशी वाड्यातनं आजही झऱ्याचं पाणी, पाटाचं पाणी घरोघर जात आहे। त्यामुळे निसर्गाने भरघोस असं दिलेलं आहे गोळवली गाव। या गावासंदर्भात जर थोडी माहिती घ्यायची म्हटली तर आपल्या या गावाला ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांगीतिक आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांचा वारसा लाभलेलं गाव हे असं आहे। आज थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। प्रत्येक वारसा कुठनं कसा लाभलेला आहे या गावाला, या गावातून थोर व्यक्ती किती होऊन गेलेले आहेत याची थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पुष्कर पाध्ये, सुयश पाध्ये यांच्यासह उदय पाध्ये आज थोडक्यात ही माहिती देत आहे। गोळवली गावची माहिती घेण्यापूर्वी प्रथम गणेशाला वंदन करूया। गोळवली गावातलं हे प्राचीन संगम गणेश मंदिर, या मंदिराबद्दल मी नंतर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। अतिशय रोचक कहाणी आहे या मंदिराची। तुर्तास इथे थांबून आपण आता गोळवली गावासंदर्भातली जी माहिती आहे ती घेऊया। आता आपण बघतोय हा मुंबई गोवा महामार्ग आहे। जर आपण मुंबईकडनं आले तर उजव्या साईडला हॉटेल सनराईज गोळवली गावाचा आता तो लँडमार्कच म्हणून वापरला जातो। गुगलवर तुम्ही हॉटेल सनराईज टाकलं तरी तुम्हाला मॅपमध्ये येईल ते। सनराईज हॉटेलच्या बाजूनच गावात प्रवेश करता येतो। ऐतिहासिक वारसा जर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गोळवली गाव हे वतन होतं आणि महाराजांनी ज्यावेळी ठरवलं की सगळी वतनं खालसा करायची तर तत्कालीन पाध्ये कुटुंबियांपैकी महाराज शृंगारपुरी आलेले असताना त्यांना भेटायला गेले आणि महाराजांना विनंती केली की महाराज हे आमचं धर्मवतन आहे तर ते खालसा करू नये। महाराजांनी तात्काळ त्याला मान्यता दिली आणि वतन खालसा झाल्यानंतर जी काही हाताच्या बोटावर मोजणे इतकी वतन महाराजांनी ठेवली होती त्यातलं हे गोळवली गावाचं वतन अबाधित राहिलं। असा हा लाभलेला वारसा गोळवली गावाला, छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ज्या गावावर कृपादृष्टी झाली असं हे गोळवली गाव। आध्यात्मिक वारसा जर म्हणतोय आपण तर तो कसा लाभलेला आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो। धर्मसिंधू म्हणजे हिंदू धर्माचा जो प्रमाण ग्रंथ ज्यांनी लिहिला ते काशीनाथ शास्त्री पाध्ये उर्फ बाबा पाध्ये, बाबा महाराज सुद्धा म्हणायचे त्यांना, तर त्यांचं हे मूळ गाव आहे। धर्मसिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिलेलाच आहे। त्याचबरोबर पंढरपूरला जे विठ्ठल मंदिर आहे त्याची संपूर्ण दिनचर्या कशी असली पाहिजे ती त्यावेळी त्यांनी ठरवून दिली होती। आजही त्याप्रमाणेच पंढरपूरला सर्व जे विधी होतात ते बाबा महाराजांनी ठरवून दिल्याप्रमाणेच होत आहे। तर असे हे सत्पुरुष गोळवली गावाचे आहेत, सांगायला आम्हाला अभिमानच वाटतोय। त्याच्यानंतर धार्मिक झाला, आता आध्यात्मिक वारसा कसा लाभलेला आहे, आध्यात्मिक सत्पुरुष कोण होऊन गेले त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो। आता
तर आज आता आपण म्हटल्याप्रमाणे आध्यात्मिक वारसा कसा लाभलेला आहे, तर ही जी आपण बघतोय ही समाधी श्री वासुदेव शास्त्री पाध्ये यांची संजीवन समाधी आहे. साधारणपणे बाबा महाराज पाध्यांच्या नंतर काही वर्षानंतरच त्यांनी इथे या गोडोली गावामध्ये संजीवन समाधी घेतलेली आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्व पाध्ये कुटुंब हे विठ्ठल भक्त आहेत. बाबा महाराजांचं वास्तव्यही पंढरपूरलाच होतं, त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलावर अपार श्रद्धा या पाध्ये कुटुंबियांची आहे. हे जे आपण आता बघतोय विठ्ठल, रखुमाई आणि राई फार क्वचित ठिकाणी अशी मंदिरं बघायला मिळतात. त्यातलंच हे मंदिर, हे मंदिर सुद्धा प्राचीन आहे, पुरातन आहे. किमान 200-250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मूर्ती ही त्याच काळात पंढरपूरहून बनवून आणलेली आहे. तर असं हे मंदिर गोडोली गावात आहे. आजही याची व्यवस्था सर्व पाध्ये कुटुंबीय, पूजा अर्चा, धार्मिक विधी सर्व पाध्ये कुटुंबीय यांच्याकडून केली जाते. असं हे गोडोली गावातलं प्राचीन आणि थोडं वेगळं असं हे विठ्ठल मंदिर आपल्या गोडोली गावात आहे. विठ्ठल मंदिराप्रमाणेच विठ्ठल मंदिराच्या शेजारी सर्व पाध्ये कुटुंबियांचं कुलस्वामी श्री लक्ष्मीनारायण हेही मंदिर इथे आहे. हेही मंदिर खूप प्राचीन आहे. आत्ता जी आपण बघतोय ती मूर्ती 2 वर्षापूर्वीच प्राणप्रतिष्ठापना करून बसवण्यात आलेली आहे. यापूर्वीची मूर्ती साधारणपणे 16व्या ते 17व्या शतकातील असल्याचा दाखला देण्यात आलेला होता त्यावेळी. त्यामुळे हेही मंदिर प्राचीन आहे. सरसंघ चालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी यांचं हे गोडोली गाव. त्यांचं कार्य सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी संचालित ग्रामविकास प्रकल्प गोळवली हा इथे उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत वैद्यकीय सेवा, गोशाळा, नंतर गोमयापासून होणारी विविध उत्पादने, गोमूत्र अर्क या गोष्टी इथे बनवल्या जातात. त्याचबरोबर स्थानिक महिलांना थोडा रोजगार मिळावा या दृष्टीने महिला गृहोद्योग चालवला जातो. इथे तयार होणारी उत्पादने आहेत ही अतिशय दर्जेदार असतात. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं वितरण होतं. या प्रकल्पाचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे उत्तम रीतीने या प्रकल्पाची व्यवस्था बघतात. तर आपण आता थोडक्यात या प्रकल्पाचं माहिती घेऊया. आत्ता म्हटल्याप्रमाणे गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प, ग्रामविकास प्रकल्प गोळवली ते आहे. साधारणपणे 6 एकरमध्ये हा पूर्णपणे प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. आता आपण थोडीशी गोशाळेची माहिती घेऊया आणि गोशाळेचा परिसर पण बघून घेऊया. गोळवलकर गुरुजी प्रकल्पाच्या अंतर्गत चालवण्यात येणार म्हणजे जी असलेली गोशाळा आहे त्या गोशाळेत आलेलं आहे. गोशाळेचं नामकरण पण तिथे उत्तम केलेलं आहे, लक्ष्मी गोनिवास. आता आपण नक्की गोशाळा कशी आहे, तिथे टापटीपपणा कसा आहे, त्याची सेवा कशी केली जाते हे आता आपण बघणार आहोत. आपली गोशाळा, या सर्व गोमाता आहेत. एकदम स्वच्छ टापटीप. गोमातेला खाण्यासाठी विशिष्ट जागा करण्यात आलेली आहे. त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळी जागा करण्यात आलेली आहे. कुठेही घाण होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. उन्हाळ्याच्या वेळी गरम होऊ नये म्हणून पंखे लावण्यात आलेले आहेत. गोमातेला सुद्धा संगीताची उत्तम जाण आहे. त्यासाठी संगीताची सोय केलेली असते. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 8 वाजेपर्यंत गोशाळेमध्ये संगीत चालू असतं. वेगवेगळ्या प्रकारची भक्तिगीतं, सनई अशी ते गोमातेला ऐकवली जाते.
उत्कृष्ट अशी बघण्यासारखी गोशाळा गोळवलकर गुरुजी प्रकल्पांतर्गत सगळं व्यवस्था बघितली जाते. गोमातेप्रमाणेच तिच्या वंशांना गोवंशांना राहण्यासाठी एक वेगळी सोय गोवत्सालय हे इथे आपण बघू शकता. ही सगळी बच्चे कंपनी आहे. यांची सुद्धा उत्तम बनवण्यात आलेली आहे. तर आता आपण बघितल्याप्रमाणे हे असे विविध उपक्रम गोळवलकर गुरुजींनी प्रकल्पांतर्गत राबवले जातात. तर आता आपण सामाजिक वारसा लाभलेले आपले गोळवलकर गुरुजी प्रकल्पाची माहिती बघितली. म्हटल्याप्रमाणे सांगीतिक वारसा जो मी म्हटलं त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती देतो. मधुकरराव गोळवलकर प्रख्यात संगीतकार, ज्यांचं महाराष्ट्रात नाव गाजलेलं होतं. सावरकरांच्या अनेक काव्यांना ज्यांनी चाली दिल्या. संगीतकार होतेच, शिवाय तंतुवाद्यही उत्तम वाजवायचे. सारंगी आणखीन बाकी काही तंतुवाद्य होती, याच्यावरही त्यांचा प्रभुत्व होतं. तर असे सुपुत्र गोळवली गावचेच आहेत. त्यानंतर मी थोडासा उल्लेख केला होता क्रीडा क्षेत्रात. क्रीडा क्षेत्रात नवथरच सांगायचं झालं तर साधारणपणे 30 ते 40 वर्ष असतील. माझी माहिती थोडी चुकीची असू शकेल, 30 वर्षापूर्वी असेल किंवा 40 वर्षापूर्वी असेल. पण आमच्या गोळवली गावचे सुपुत्र, ज्यांचा जन्म इथे झालेला, बालपण इथे गेलं, नंतर शिक्षणासाठी म्हणून ते मुंबईत गेले आणि तिथे नावारूपाला आलेले दत्ताराम दुदम, राज्यस्तरीय मलखांबपट्टू, ज्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात आहेत. अनेक शिष्य त्यांचे आजही नावारूपाला आलेले आहेत. तर असा हा गावचा सुपुत्र, म्हणजे क्रीडा क्षेत्रातही गोळवली गावाचं नाव आहे. ती परंपरा पुढे चालू आहे. मलखांबपट्टू नसतील, क्रिकेटमध्ये असेल, कबड्डीमध्ये असेल, आजही गोळवली गावची बरीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं नाव, गावाचं नाव मोठं करतायत, उंचावतायत. तर अशा गोळवली गावामध्ये प्रामुख्याने 2 सण साजरे केले जातात. एक म्हणजे गणपती उत्सव, अर्थात हा गोळवली गावाचा पुरताच नाही, हा अखंड कोकणवासियांचा सण आहे. म्हणजे म्हटलं जातं की गणपती उत्सवासाठी नोकरी सोडून सुद्धा गावात येणारी मंडळी आहेत. एवढं प्रचंड प्रेम या गणपती उत्सवावर केलं जातं. तर असा हा गणपती उत्सव सुद्धा गोळवली गावामध्ये आमच्या अतिशय धार्मिक, शांततेत, भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे नद्याच असल्यामुळे विसर्जन सुद्धा अतिशय उत्तम दिसेल. कोणत्याही प्रकारच्या मूर्तींच्या विटंबना न होता केलं जातं. अर्थात हे सर्व आम्हाला निसर्गाची देणगी असल्यामुळे शक्य होतं. पण तरी सुद्धा नियोजनबद्ध सगळं काम असल्यामुळे आजही आमच्या गावात विसर्जनापासून नंतर सुद्धा जे बाकीच्या गावातनं किंवा शहरातनं दिसणारं जे दृश्य आहे ते दिसत नाही. असं हे गावात गणपती उत्सव साजरा केला जातो. गणपती उत्सवाची थोडीशी झलक आपण बघणार होतो. आणि त्यानंतर आमच्या गोळवली गावाचं जे ग्रामदैवत आहे चंडिका पडळकर, त्या देवळासंदर्भात म्हणा, मंदिरासंदर्भात किंवा त्या परिसरासंदर्भात थोडीशी मी माहिती देणार आहे. कोकणातील गणेशोत्सवातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अतिशय जल्लोषपूर्ण आरती. ती म्हणजे सामूहिक आरती असते. सर्वांनी मिळून प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करायची. तिथे प्रसाद होतो. प्रत्येक ठिकाणी विविध खाद्यपदार्थ असतात. असा एक जोशपूर्ण कार्यक्रम गणेशोत्सवातला आजही त्याच जल्लोषात गोळवली गावात साजरा केला जातो.
गोळवलीचं ग्रामदैवत श्रीदेवी चंडिका आणि श्रीदेवी पडळकरी मंदिराकडे चाललेलो आहे। निसर्गाच्या कुशीतच हे मंदिर वसलेलं आहे। थोड्याच वेळात आपण तिथे आता पोहोचतोय। देवळाकडे जाताना हा देऊळवाडी ठिकाणी लागणारा झरा पाण्याचा, या झऱ्यावरनच संपूर्ण वाडीला पाणी पुरवठा होतो। आणि आता आपण आलोय श्रीदेवी चंडिका पडळकरी मंदिर प्रवेशद्वार। उत्तम असं हे प्रवेशद्वार उभं केलेलं आहे इथे। आणि आता इथपासून आपण मंदिरात प्रवेश करतोय। आता आपण बघतोय ते श्री गोळवली गावचं ग्रामदैवत श्रीदेवी चंडिका आणि श्रीदेवी पडळकरी मंदिर। कोकणातील प्रमुख सण म्हणतात तसं गणपती उत्सव आणि शिमगा। तर गोळवली गावचा शिमगा हा अतिशय प्रसिद्ध आहे। शिमग्याच्या कालावधीत जी पालखी आपण फिरवतो गावात पूर्ण, गोळवली गावाच्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे असे की पालखी पूर्णपणे शिसम लाकडात बनवलेली आहे। शिसमचं लाकूड सुद्धा गोळवली गावातलंच आहे। सुमारे 40 ते 45 वर्षापूर्वी बनवलेली पालखी। थोडीशी बघून घ्या पालखी तुम्ही, पूर्णतः शिसम मध्ये आहे। दीर्घायुषी वृक्ष म्हणतात असा हा शिसम अतिशय टिकाऊ लाकूड असल्यामुळे साहजिकच जडही आहे वजनाला। सुमारे 40 ते 45 वर्षापूर्वी कोणती मशिनरी नसताना पूर्णतः हाती बनवलेली पालखी आहे आणि ही जड पालखी असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना नाचवण्याचा आनंद मिळतो। त्यासाठी ती लोक बाहेरून पंचक्रोशीतनं काही दशक्रोशीतनं म्हटलं तरी चालेल येतात। सांगायचं झालं तर गावाचं नमन म्हणजे आपण ज्याला खेळे म्हणतो, गावाचं आमचं गावाचं स्वतंत्र नमन आहे। गावातील संपूर्ण वाडीतील लोकांनी मिळून म्हणजे युवा पिढीने मिळून हौशी कला पथक म्हणून एक नमन नाट्य मंडळ स्थापन केलेलं आहे। आणि या नमनाचं वैशिष्ट्य जसं सांगितलं असं प्रत्येक वाडीतील सदस्य त्या नमनात आहेत, हिरारीन भाग घेतात। आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आज हे नमन आमचं गाजलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 1 नंबरला आलेलं आहे नमन आणि 2च वर्षात 60 पेक्षा सुद्धा जास्त प्रयोग करण्याचा विक्रम या मंडळाने केलेला आहे। तर असा ह्या गोळवली गावातलं ग्रामदैवत निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण असं हे गाव आणि गावाचा संपूर्ण परिसर। तुम्हाला थोडक्यात ही माहिती मी आता दिली।
याच्याही पुढे तुम्हाला काय काय गावातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगेनच, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण तुर्तास आत्ता तुम्हाला या मंदिराबद्दल आणि इथे होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल, विशेष करून शिमगोत्सवाबद्दल थोडी माहिती दिली. कधी जर आले तर नक्की भेट द्या.